iNews 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। मच्छीमारांसाठी स्नेहा दुबे पंडित सरसावल्या। विधानसभेत खावटीची मागणी, 100 खाटांच्या रुग्णालयासाठी सरकारला धारेवर धरलं। नमस्कार, वसईच्या आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांनी पावसाळी अधिवेशनात मच्छीमारांच्या आणि वसईकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर सरकारला घेरलं। पाहूया सविस्तर रिपोर्ट। विधानसभेत मत्स्य विभागाच्या अनुदान मागण्यांवर बोलताना आमदार दुबे पंडित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नितेश राणे यांच्या कामाचे कौतुक करत थेट मच्छीमारांचे प्रश्न मांडले। प्रमुख मागण्या: खावटी योजना सुरू करा। मासेमारी बंदीच्या 2 महिन्यात हजारो मच्छीमार कुटुंब उपाशी राहतात, त्यांच्यासाठी तातडीने आर्थिक मदत द्या। लागे बंदराचा विकास, 2 जेट्टी जोडणारा रस्ता आणि आधुनिक मासे उतरवणी केंद्रासाठी 20 कोटींचा निधी त्वरित मंजूर करा। प्रशिक्षण केंद्र, वसईत अत्याधुनिक मत्स्य प्रशिक्षण केंद्रासाठी जागा तयार आहे, फक्त निधी द्या। आधुनिक मासळी बाजार, पापडी, पारनाका, माणिकपूर, नायगाव, होळी, पाचूबंदर, अर्नाळा येथे नवीन मत्स्य बाजार उभारा। डिझेल दरात सवलत, गुजरातच्या धर्तीवर मच्छीमारांना बल्क कन्झ्युमर श्रेणीतून वगळा, केंद्राकडे पाठपुरावा करा। वसईत नवघर येथील 100 खाटांच्या सरकारी रुग्णालयाला 2014 साली मंजुरी मिळूनही काम सुरू नाही। 106 कोटींच्या प्रस्तावाला विशेष बाब म्हणून मंजुरी देऊन काम तातडीने सुरू करण्याची जोरदार मागणी आमदारांनी केली। मच्छीमारांचे प्रश्न असो वा आरोग्य सुविधा, वसईच्या विकासासाठी आमदार स्नेहा दुबे पंडित विधानसभेत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। आता सरकार या मागण्यांवर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। iNews 28 मराठीसाठी वार्ताहर प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफ। महोदय, पुरवणी मागण्यांबद्दल बोलताना मत्स्य विभाग बाब क्रमांक 70, 72, 73, 74, पृष्ठ क्रमांक 43, 44 आणि 45। अध्यक्ष महोदय, सर्वप्रथम मला मत्स्य विभाग मंत्री सन्माननीय नितेशजी राणे आणि मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानायचे आहेत की मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत त्यांनी भरीव निधीची तरतूद केलेली आहे। याच निधी अंतर्गत मासेमारी बंदीचा जो कालावधी शासन 2 महिन्यापर्यंत बंदी करतो, त्या कालावधीमध्ये मच्छीमारांच्या उदरनिर्वाहासाठी शासनाने खावटी योजनेसारखी योजना सुरू करावी, अशी मागणी मी अध्यक्ष महोदय करत आहे। तसंच माझ्या मतदारसंघातील लागे बंदर येथे 2 जेट्टींना जोडणारा रस्ता, मासळी उतरवण्याचे केंद्र उभारण्याचा 20 कोटींचा प्रस्ताव शासनास सादर केलेला आहे। त्यास प्रशासकीय मान्यता देऊन निधी देण्याची मागणी मी शासनाकडे करत आहे। तसंच अध्यक्ष महोदय, वसईमध्ये अत्याधुनिक मत्स्य प्रशिक्षण केंद्राचा प्रस्तावही शासनाकडे गेलेला आहे, जागा निश्चित झालेली आहे, त्यासाठी निधी मंजूर करावा। अध्यक्ष महोदय, 1च मिनिट झालेले आहे अध्यक्ष महोदय, याच योजनेअंतर्गत पालिका तेथे मत्स्य बाजार या योजनेअंतर्गत पापडी, पारनाका, माणिकपूर, नायगाव, होळी, पाचूबंदर, अर्नाळा येथे मत्स्य बाजारांची निर्मिती करावी। अध्यक्ष महोदय, तसंच सगळ्यात महत्त्वाचं अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या सगळ्याच मच्छीमारांना डिझेल या युद्ध स्थितीमुळे डिझेल महाग झाल्यामुळे हे सगळे मच्छीमार बल्क कन्झ्युमरमध्ये येतात। अध्यक्ष महोदय, जसा गुजरात राज्यांनी बल्क कन्झ्युमर चा वगळण्याचा निर्णय घेतला, तसाच निर्णय महाराष्ट्र शासनानेही या मच्छीमारांसाठी घ्यावा आणि केंद्राकडे त्याचा पाठपुरावा करावा, अशी मागणी मी करते। अध्यक्ष महोदय, शेवटची सार्वजनिक विभागाची मागणी बाब क्रमांक 223 आणि पृष्ठ क्रमांक 145, वसई नवघर येथे 100 खाटांचं रुग्णालय 2014 मध्ये त्याला मंजुरी मिळालेली आहे, परंतु अजूनपर्यंत ती लाल फितीमध्येच अडकून राहिलेलं आहे रुग्णालय। ह्याच्या 106 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन, विशेष बाब म्हणून या प्रस्तावाला मंजुरी देऊन लवकरात लवकर हे रुग्णालयाचं काम सुरू करावं, अशी मी विनंती करते। अध्यक्ष महोदय, धन्यवाद।